अक्षयचं आजचं हे रूप बघून मी हादरूनच गेलोय. माझा सुद्धा विश्वास बसत नाहीये. आपला अक्षय असा वागला. दारू पिऊन माईंना अधवा तधवा बोलला हो तो. आपले संस्कार कुठे कमी पडले हो. आजपर्यंत सगळं सावरत आणलं होतं मी. ह्या मुलानं एका क्षणात सगळी घडी विस्कटून टाकली. आणि आता या सगळ्याला माई आपल्यालाच जबाबदार धरणार. आणि जबाबदार आहोतही आपण. आपल्यासारखं शांत आणि संयमानं वागणं आपण त्याला नाही शिकवू शकलो ग. तुम्ही नका स्वतःला दोष देऊ. आपल्याकडनं जेवढं करणं शक्य आहे तेवढं आपण सगळं करतोय. एकच गोष्ट आता आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. हे आयुष्य त्याचं आहे आणि त्याचं त्याला घडवायचंय. केव भेटली? कशी आहे ती? बरी आहे ना? तिला सांगितलं का मी आलोय म्हणून इकडे? प्रेमात माणसं वेडी होतात हे ऐकलं होतं, वाचलं होतं, पण इथे प्रत्यक्ष डोळ्यासमोर पाहते मी. अक्षयला कियाराशिवाय खरंच काहीच दिसत नाहीये. इतकं झपाटून टाकतं माणसाला प्रेम. घरातल्या सगळ्यांनी त्याच्यावर जबरदस्ती केली, त्याने कधीच विरोध केला नाही. कारण त्याचा स्वभाव माऊ आहे. म्हणूनच तो कियाराला विसरू शकत नाहीये का? मी हा पत्ता आणि फोन नंबर त्याला दिला तर त्याची आणि कियाराची भेट होईल. पण त्यांच्या एकत्र येण्यामुळे हे घर उद्ध्वस्त होणार असेल तर तेही नाही पाहणार मला. काय करू मी?
पूजेच्या दिवशी कुणालाच न सांगता मी निघून गेले आणि सगळंच बिघडलं. पण माई, बिघडलेलं सुधारण्यासाठीच मी परत आली आहे ना. मला सिद्ध करून दाखवायचं आहे. अगं हो हो. सॉरी, एकदम वाटला नमस्कार करावा. चालतं ना? माही, पहाटे उठल्यावर इतकं प्रसन्न वाटतं, मला माहीतच नव्हतं. तुमचा आता हात कसा आहे? होईल बरा. आता काय करायचं सांगा. लवकर उठले ना मी. फक्त लवकर उठलीस म्हणून काम झालं नाहीये. अजून भरपूर कामं करायची आहेत. तयारी आहे ना? गॅसवर काय ठेवलंस तू? ते काल फ्रीज मध्ये रात्री दूध ठेवलेलं ना, तेच तापायला ठेवलं. अगं हे दूध तापवायचं नव्हतं.
ही साय आपण वेगळी काढून ठेवतो, म्हणजे लोण्यासाठी नव्हे बरं का, अशीच आपल्याला लागते तेव्हा वापरायला. आणि ते आपण वेगवेगळ्या भाज्या करतो ना, आणि दाल फ्राय वगैरे. आणि माझ्या देवदत्तला तुझ्या सासऱ्याला साय साखर खायला खूप आवडते, म्हणून ठेवते मी. आणि आपल्याकडे सगळ्यांना साईचं ताक, साईचं दही लागतं दुपारच्या जेवणात, लक्षात ठेव बरं का. पण मग आता याचं काय करायचं? आता काही नाही, तापू दे आता चांगलं. ते चांगलं तापलं ना की ठेव बाजूला, मग फ्रीज मध्ये ठेव, म्हणजे अशी दाट साय येईल त्याला. एवढंच काम नाही आपल्या घरात. जाऊन ती भांडी घासून ये. पण आज शांता मावशी येणार आहेत ना? येतात ना, पण त्या दुपारी येतात. रात्रीची सगळी भांडी आपण तशीच ठेवायची का? आणि वसुधा न चुकता तिच्याकडे चमचे, फुलपात्री घासायला टाकते. तिला माहिती आहे मला ही गोष्ट अजिबात आवडत नाही, पण तरी ती सुद्धा न चुकता न विसरता टाकत असते. तेव्हा ती भांडी रात्रीच घासून ठेवायची. पण आता ठेवली असतील तिने, ती घासून आता आणि पुसून ठेवून दे जागच्या जागी. माई, देवपूजेसाठी फुलं पण काढायची असतात ना? ते काम माझं नाही तर मृदुलाच आहे. आम्ही काढून आणू. पण तुला काढायचीत का आज फुलं? म्हणजे ठीक आहे, जा तू काढाच फुलं. परडी आहे तिकडे, ती घेऊन जा. आणि हो, माझ्या झाडांना अजिबात दुखवायचं नाही, हळूवार काढायचं, त्यांना लागता कामा नये. माई काय बोलावं मला खरंच कळत नाहीये.
पण माफी मागण्या व्यतिरिक्त मी काहीच करू शकत नाही. काल रात्री जे काही घडलं ते काय करणार ग आपण त्याला? आता मुलगा दारूच पिऊन आला म्हटल्यानंतर काय करू शकतो आपण? आता माफी वगैरे मागून ते सगळं पुसलं तर नाही ना जाणार जे काल घडलं. सराव म्हटलंय काळजावर खूप खोल असा. माफी मागून आपलं सोड ग, माईंचं काय? माईंना तर काल रात्रभर झोप लागली नसेल. माझी घडण वेगळी आहे. तुमची मनही त्याच मुशीत घडवण्याचा प्रयत्न करते मी जन्मभर. आणि काल जे काही घडलं त्याबद्दल मला आता काहीही बोलायचं नाहीये. आणि तुम्ही सुद्धा त्याबद्दल काही मनात ठेवू नका. कालची रात्र भीषण होती. आजपर्यंत घाडग्यांच्या घरात कधीही असं घडलं नव्हतं जे काल घडलं. पण त्याचं काय करायचं ना ते माझं मी ठरवेन. त्याचं ओझं तुमच्या मनावर घेऊन तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करू नका. चला आपापल्या कामाला सुरुवात करा नेहमीप्रमाणेच. मृदुला तू चहा करायला घे. वसुधा आम्ही भांडी घासायला घेते. नको, आज तुला मी दुसरं काम देणार आहे. अय्या पण मी घासते की व्यवस्थित, ती अगदी लखलखीत करते पार. अगं तुला जमत नाही म्हणून नाही काही सांगत आहे. रोज रोज तेच काम काय करायचं असं परवाच म्हणालीस ना तू. म्हणून तुला आज दुसरं काम देणार आहे. पण ही चहाच करते अजून. तेवढंच काम आहे का आपल्याकडे? आजपासून तू पूजेची तयारी करायचीस. अण्णा आंघोळ करून आले की त्यांना तामण आणि सगळी पूजेची तयारी नीट करून द्यायची. एक जरी काम इकडचं तिकडे झालं ना तरी ते ते अण्णा अण्णा ओरडतात. नको, नाही ओरडायला लागली की भीती वाटते हो मला. माझी भांडी घासते ना मी, ते बरे. नको ते. तुम्ही अमृताला द्या ना हे पूजेचं सगळं काम.